राजस्व मंत्री बावनकुले की विपक्ष को चुनौती। हनी ट्रैप का मुद्दा एक तरफ से जनसामान्यों का मनोरंजन करने वाला मामला है। यदि इसमें थोड़ी सी भी सच्चाई है तो सवाल उठता है कि विपक्षी नेता इतने समय तक क्यों रुके रहे और उन्होंने यह मुद्दा विधानमंडल में उपस्थित क्यों नहीं किया। साथ ही यदि विपक्षी नेताओं के पास वाकई हनी ट्रैप के मामले से संबंधित कोई सीडी है तो उन्होंने वह सीडी सबके सामने सार्वजनिक कर देनी चाहिए। ऐसा करने में विपक्ष के नेताओं को किसी तरह का डर नहीं होना चाहिए। इस आशय का चुनौतीपूर्ण आह्वान राज्य के राजस्व मंत्री व नागपुर के जिला पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा किया गया। साथ ही साथ विपक्षी नेताओं को खुली चुनौती भी दी गई। यदि विपक्षी नेताओं के पास वाकई कोई सीडी है तो वे उसे सबके सामने चलाकर दिखाए। इसके साथ ही मंत्री बावनकुले का यह भी कहना रहा कि विपक्षी नेताओं के पास विकास से संबंधित मुद्दों पर बात करने के लिए कुछ भी नहीं है, जिसके चलते वह ऐसे बेसिर पैर के मुद्दे को हवा दे रहे हैं। विपक्ष के कई नेताओं का विस्फोटक बयान देते हुए सुर्खियों में बने रहने की आदत हो चली है। ऐसे में भी मंत्री बावनकुले ने किसी का नाम लिए बिना कहा। इसके अलावा उन्होंने यह भी कहा कि एकनाथ खड़से द्वारा लगाए गए आरोपों में कोई सत्यता नहीं है। खड़से द्वारा उठते बैठते केवल गिरीश महाजन का नाम लिया जाता है। अपनी इस मानसिकता से खड़से ने बाहर आना चाहिए। वही वे 4 मंत्री कौन थे, यह शायद केवल एकनाथ खड़से को ही पता है, क्योंकि इस बारे में खुद सीएम को भी कोई जानकारी नहीं। इस समय छावा संगठन ने पदाधिकारियों के साथ हुई मारपीट के बारे में पूछे जाने पर मंत्री बावनकुले का कहना रहा कि वैचारिक मतभेद अपनी जगह पर सही है, किसी ने भी मारपीट तक नहीं जाना चाहिए और राज्य में अशांति निर्माण हो ऐसा कोई काम भी नहीं करना चाहिए। सभी मंत्रियों व विधायकों ने पूरी जिम्मेदारी के साथ काम करना चाहिए और किसी ने भी कानून को अपने हाथ में नहीं लेना चाहिए। इसके साथ ही मुंबई लोकल बम विस्फोट मामले को लेकर अदालत द्वारा सुनाए गए फैसले पर कुछ भी कहने से इनकार करते हुए मंत्री बावनकुले ने कहा कि इस बारे में मुख्यमंत्री के साथ चर्चा करते हुए ऊपरी अदालत में जाने के बारे में विचार किया जाएगा। मी कालही सांगितलं, आजही सांगतो की माननीय खडसे साहेबांनी आपली उंची कायम ठेवून काही आरोप लावले पाहिजे। गिरीश महाजनाबद्दल व्यक्तिगत आरोप करून त्यांच्या जीवनामध्ये संशय निर्माण करून आणि नेहमीच मी खडसे साहेबांना कालही विनंती केली आपल्या माध्यमातून की या पद्धतीचं राजकारण खडसे साहेबांनी सोडलं पाहिजे। गिरीश महाजनजी अत्यंत त्या ठिकाणी निष्कलंक नेते आहेत। त्यांच्याबद्दलचा असा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी खडसेंनी आपली त्या ठिकाणी पद कमी करू नये आणि गावाच्या व्यक्तिगत राजकारणात, जिल्ह्याच्या व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही किती दूर पण जाणार आणि राहिला प्रश्न कोणी कोणासोबत राहायचा। आता माझ्यासोबत तुम्ही उभे आहे, उद्या तुम्ही एखादी घटना केली तर मी काय दोषी आहे? कोणी कोणासोबत त्या ठिकाणी राहू शकते, कोणी कोणाचे फोटो काढतात। आता माझ्याशी मागे दीपक काटेंनी फोटो काढला, तर दीपक काटेंनी एखादा आरोप केला म्हणजे मी आरोपी आहे का? त्याने एखादी समजा दुर्घटना केली किंवा एखादा त्यांनी गुन्हा केला, मला असं वाटतं याला पकडलं म्हणून या दोषी आहे, त्याला पकडलं म्हणून तो दोषी आहे, हे चूक आहे। विरोधी पक्षासोबतही अनेक फोटो आहेत, म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारासोबत लोळांचे फोटो आहे, विरोधी पक्षामधल्या अनेक मंत्र्यांसोबत लोळांचे फोटो आहे। त्यामुळे ते लोळाच्या फोटोंशी जोडणं, त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडणं हे योग्य नाही आहे। मी तर कालही चॅलेंज केलं, आताही चॅलेंज करतो। तुमच्या धमक असेल दाखवत का नाही? तुम्ही दाखवा ना 5 मिनिटांमध्ये, 5 सेकंदात दाखवा, उघडा ते मीडियासमोर, इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर, प्रिंट मीडियासमोर, घ्या पत्रकार परिषद की आमची सीडी आहे। नुसते खोटारडेपणा करतात, दिवसभर त्या ठिकाणी बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात आणि दिवसभर संशयाचं वातावरण तयार करण्याचं काम करतात। खरं तर महाराष्ट्राच्या विकासाचं बोललं पाहिजे, या विषयातनं विरोधी पक्षांनी सर्वांनी बाजूला झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा जो संकल्प आहे तो विरोधी पक्ष आणि सरकारी पक्षांनी पूर्ण केला पाहिजे। याकरता खरं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही सुद्धा आता मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सर्वांनाच विनंती आहे की आज आणि उद्या आणि परवा विकसित महाराष्ट्र 2029 करता आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे। हे सकाळचे 9 वाजताचे आरोप प्रत्यारोपावर दिवसभर मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन सुरू आहे ते आता जनता कंटाळली। याच्यावर मला वाटतं यावर मला प्रश्न विचारणे काही योग्य नाही आहे। मी आपल्याला एवढंच सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही काम करतो आहे आणि देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त मात्र अजून आम्ही संकल्प केला आहे भाजपाने। आज आमचे रवींद्र चव्हाणजी, आमचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी आज या राज्यातल्या संपूर्ण बूथपर्यंत रक्तदान शिबिर, रोजगार मेळावे ते आम्ही सुरू केलेले आहेत। आम्ही महाराष्ट्राची सेवा करतो आहे
सेवेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसचा वाढदिवस साजरा करतो आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये सेवाच आमचं खरं माध्यम राहणार आहे समाजापर्यंत पोहोचवण्याचं। आणि आज देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व ब्लड बँक फुल होतील एवढं या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे, जेणेकरून हे जे आज रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही केला आहे पुढच्या काळामध्ये यातनं महाराष्ट्राच्या रुग्णांना फार मोठी मदत होणार आहे। मला असं वाटतं की मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।